महाराष्ट्र राज्यात ज्या प्रकाराने निकाल आला आहे आणि महायुतीचा विजय झाला आहे त्याला लक्षात घेऊन सदाशिव लोखंडे माजी खासदार माझ्याबरोबर आहेत चिरडीहून. सर, ज्या प्रकाराने एक निकाल आला आहे त्याला घेऊन तुम्ही कसं काय बघता आहेत, सध्याची काय स्थिती आहे आणि सर्वात महत्त्वाचं मुख्यमंत्री पदावर कोण बसणार आहे? या ठिकाणी खरं म्हणायला गेलं महाराष्ट्राच्या जनतेने गेले 2.5 वर्ष महायुतीचे नेते आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या ठिकाणी अजितदादा पवार साहेब असतील, ह्यांनी जनतेचे जे लोकांचे प्रश्न सोडवले त्याचं मी एक उदाहरण देईल. 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा काढला आणि हा पीक विम्याचे पैसे 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांनी भरला. त्यांच्या घरामध्ये शेतकऱ्यांच्या घरामध्ये 1 लाख रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये अशा दिवाळीच्या काळामध्ये त्यांच्याकडे पैसे आले. लाडक्या बहिणीचे पैसे आले. सर्वसाधारण जे ऋण होते त्याला पहिलं BPLच्याच लोकांना मदत मिळायची 5 लाख. राज्याने ती पहिलीच गोष्ट केली 5 लाखाची, पण केंद्राने देखील त्यामध्ये 5 लाखाची तरतूद करून सर्वसाधारण आहेत. असा अनेक आहे की त्यामध्ये शेतकऱ्यांचा दुधाला भाव 7 रुपये केला. अनेक योजना आहे की एक्सपोर्टला बनवून कांद्याला चांगला भाव मिळाला. आणि अल्पसंख्याकांची जे आघाडीने त्यावेळेस मतदान 95% केलं. आता त्यामध्ये टक्केवारी कमी झाली. बचेंगे तो कटेंगे असा जो गेल्या वेळेचा निगेटिव्हचा फॉर्म्युला होता 400 पार, तो राहिला नाही. लोकांना कळालं आणि त्यामुळे सर्वांचा निर्णय करून गेल्या 2.5 वर्षाच्या कामाच्या पावती ह्या महाराष्ट्राच्या जनतेने ह्या ठिकाणी महायुतीच्या बाजूने दिलेली आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी सर्व आमदार आमचे निवडून आले. सर, आमदार निवडून आले, सगळं झालं. आता वाट बघतोय महाराष्ट्राची जनता जी आहे ती वाट बघते मुख्यमंत्री चेहऱ्याची. कोण असणार तुमच्याकडून, तुमच्या पार्टीकडून? एकनाथ शिंदे व्हावे परत असं वाटतंय? 100% आम्हाला तर आमचा नेता मुख्यमंत्री पाहिजे. पण आमचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी बोलले आम्ही विचार करून जो मुख्यमंत्री देतील आम्हाला शिवसेनेचा खासदार म्हणून मला असं वाटेल आमचे नेते आणि शिवसेनेचे प्रमुख या ठिकाणी एकनाथ शिंदे झाले पाहिजे. परंतु माझं मत आहे महाराष्ट्रामध्ये तिन्ही नेत्यांनी चांगलं काम केलं त्यामुळे हा विजय मिळालेला आहे. तिन्ही नेत्यांपैकी कुणी मुख्यमंत्री झाला त्यामध्ये राज्याचं भलं होईल आणि केंद्राची घवघवीस मदत त्या ठिकाणी मिळून महाराष्ट्राचे प्रश्न, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम, युवकांना रोजगार असेल, अशा लोकांना न्याय मिळण्याचं काम हे तिन्ही नेते आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला करेल. भाजपकडून किंवा ज्या प्रकाराने भाजप जास्त नंबर्स घेऊन आली आहे, भाजपच्या जास्त सीट्स आहेत, तर असं सांगितलं जात आहे की मुख्यमंत्रीपद हे भाजपच्या पॉकेटमध्ये जाणार. तुम्ही याला कसं बघतात आणि ते तुम्हाला चालेल? या ठिकाणी आमचे नेते शिंदे साहेबांनी सांगितलं जो निर्णय आम्ही बसून घेऊ तो मान्य आहे आम्हाला. तर भाजपचा पण मुख्यमंत्री झाला तरी चालेल? नाही, कुणी तिघांमध्ये कुणी चालेल. महाराष्ट्राचं भलं होईल. त्या ठिकाणी महाराष्ट्र जनतेचं, मतदाराचं, रहिवाशांचं सर्वांचा निर्णय करून होईल. त्यामध्ये जो मुख्यमंत्री होईल तो महाराष्ट्राच्या भल्यासाठी होईल आणि केंद्राचे त्याला भरपूर मदत केली जाईल. तर हे होते सदाशिव लोखंडे ज्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे हे त्यांची इच्छा आहे की मुख्यमंत्री व्हावी, पण शेवटी कोणीही मुख्यमंत्री झाला महायुतीमधून, भाजपचा पण झाला तरी ते त्यांना मान्य होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रंजन रस्तोगी बरोबर मी उर्वशी खोना, झी 24 ताससाठी.